लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 6 मेच्या जबरदस्त भागामध्ये कलाने फक्त ऑफिसला यावं, कलाने फक्त ऑफिस जॉईन करावं यासाठी अद्वैतने खूप मोठं आता एक षडयंत्र रचलेलं आहे। हो, म्हणजे कलाने ऑफिसला यावं अशी त्याची मनापासून इच्छा असते आणि त्यासाठी त्याने हे सगळं केलेलं असतं आणि अद्वैतचं पूर्णपणे प्लॅनिंग यशस्वी होत कला अखेर चांदेकरांच्या ऑफिसमध्ये येणारच असते आणि कलाची दिलेल्या लक्ष्मीचं देव्हाऱ्यात ठेवून लक्ष्मीपूजन करत अद्वैतने आता कलावरती आपलं किती प्रेम आहे किंवा आपण कलाशिवाय जगूच शकत नाही हे सुद्धा सिद्ध केल्याने सरोजच्या रागाचा नुसता जळफळाट झालाय। नक्की काय झालंय सगळं इकडे आता देवळामध्ये कला अद्वैतला सांगत असते, तुझ्या उपकाराची सगळी परतफेड मी करणार आहे, तुझे कोणतेही उपकार या सगळ्यामध्ये मी अजिबात ठेवणार नाहीये असं म्हणत दोघं जण नमस्कार करतात आणि एकाच वेळेला इकडे पिंडीच्या इथे हात लावतात। त्यावेळेला कला म्हणते, हे बघ सारखं माझी कॉपी करू नकोस। अद्वैत म्हणतो, मी तुझी कॉपी करतोय की तू माझी कॉपी करतेस असं म्हणत ते दोघं जण एकमेकांच्या सोबत आता भांडायला लागतात। तिकडे झोपलेला एक भिकारी सांगायला लागतो, काय चाललंय तुमचं, तुम्ही दोघं जण इतक्या रात्री इकडे येऊन का भांडताय, माझी झोप का डिस्टर्ब करताय। यावर म्हणतात, तुम्ही झोपा, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे। तो सॉरी म्हणतो आणि बिचारा झोपून जातो। मग आता अद्वैत कलाला सांगतो, चल मी तुला घरी सोडतोय। कला म्हणते, मी नाही म्हटलं ना, मी माझी घरी जाईन, इकडे तू मला न्यायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, निमूटपणे चल, इतक्या रात्री एकटी कुठे जाशील। त्यावरती कला म्हणते, तो तुझा जॉबच नाहीये, मी काय करायचं, मी कुठे जायचं हे माझं मी ठरवेन, तू जा म्हटलं ना आणि उद्याच्या उद्या तुझ्या उपकारांची परतफेड मी करणार आहे। अद्वैतला ती जे काही बोलते या गोष्टीचा अर्थ लागत नसतो, उपकारांची परतफेड आणि ती कशी असा तो विचार करत असतो। इकडे आता कला नमस्कार करते आणि ती सांगायला लागते, मला वेळोवेळी दिसत आहे की माझ्या आई वडिलांच्या बद्दल याच्या मनामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा रिस्पेक्ट किंवा प्रेम नाहीये, तर याने केलेले माझ्या आई वडिलांवरचे उपकार मी अजिबात ठेवणार नाहीये। माझ्या आई वडिलांची मुलगी म्हणून मी हे उपकार पूर्णपणे फेडल्याशिवाय गप्प बसणार नाहीये आणि अंबाबाई यासाठी तुझी मला साथ लागेल असं म्हणत ती अंबाबाईकडे प्रार्थना करत असते आणि त्यानंतर मग आता ती प्रार्थना करून तिकडून निघून जाते। ती आता तिकडून आता नंतर सकाळी उठते आणि त्यानंतर पैसे घेऊन ती आता अद्वैतच्या घरी जायला निघते। संगीता म्हणते, काय ग कुठे चाललेस। यावरती कला सांगायला लागते, काहीही झालं तरी आज चांदेकरांचे उपकार फेडल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये। बाद झालं, त्याने माझ्यावरती जे काही उपकार केलेत, आपल्या घरासाठी जे काही पैसे दिलेत त्याची पै मी चुकती केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। इकडे तोपर्यंत अद्वैत सुद्धा खाली येतो आणि त्यावेळेला त्याचे डोळे सुजलेले असतात आणि त्याच वेळेला इकडे आता तो सांगायला लागतो, आबांना, आबा कसे आहात तुम्ही। आबा म्हणतात, मी तर ठीक आहे, पण तुझं काय चाललंय, अरे तुझे डोळे काय इतके सुजलेले आहेत असं म्हटल्यावरती तो म्हणतो, काही नाही। आबा म्हणतात, काय रे तू काही काल रात्री नीट झोपला नाहीस का। यावरती अद्वैत म्हणतो, नाही आबा। आबा म्हणतात, अरे असं काय बोलतोयस, तुझे डोळे दिसतायत ना मला, तू अजिबात झोपलेला नाहीयेस। यावरती अद्वैत म्हणतो, नाही। त्यावरती आबा म्हणतात, काय झालं, तुला सुद्धा सुनबाईची आठवण येते की काय असं म्हणत असताना समोर आता अद्वैतला कला दिसते। त्याला वाटतं की आपल्याला हा नेहमीप्रमाणे भास होतोय, काहीतरी गडबड आहे, म्हणून तो आपले डोळे चोळायला लागतो आणि पुन्हा एकदा आता दारामध्ये खरंच खरे दिसते का असं पाहायला लागल्यावरती तिकडे आबा आता बोलायला लागतात, कला तू आलीस असं म्हटल्यावरती मग आता अद्वैतला विश्वास बसतो की खरंच कला घरामध्ये आलेली आहे आणि त्यानंतर मग आता तो इकडे पाहायला लागतो। तोपर्यंत इकडे कलाचं नाव ऐकल्यावरती रोहिणी, नैना, राहुल, सरोज सगळे 3 तार उडतात आणि आता रजनी सुद्धा इकडे जवळपास येते आणि प्रेमाने कलाकडे पाहायला लागते। त्याच वेळेला मग आता कला आबांकडे बघून हसते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात, कला अगं दारात का उभी, ये ना बाळा आत ये असं म्हणत आता इकडे ते कलाला आत बोलवतात। त्यावेळेला कला म्हणते, नाही आबा, आणि ती सांगते, चांदेकर इकडे ये असं म्हणत ती दारातूनच अद्वैतला आवाज देते। अद्वैतला आता खरं तर कला आल्याचा आनंद झालेला असतो आणि त्यामुळे तो पटकन धावत पळत दारात जातो। आता ही काय बोलते हे जरा उत्सुकता असते, खरंच ही घरी आले का असं त्याच्या मनामध्ये धाकधूक वाटत असते आणि त्याच वेळेला तो आता दारात येतो आणि त्यावरती कला सांगते, हे पैसे तू आमच्या घराच्या पहिल्या हप्त्याचे पैसे दिले होतेस ना, ते पैसे
थोडे जास्तच आहेत, पण राहू दे, पुढचा ज्या वेळेला हप्ता देईल ना त्यावेळेला मी बघेन काय करायचं ते, असं म्हणत मग मात्र आता ती पैसे काढते. तिला कालच 55,000चा चेक आलेला असतो. त्या चेकचे पैसे वठवून तिने ताबडतोब कॅश आता अद्वैतच्या हातात दिलेली असते. अद्वैत ते पैसे नाही घेत. त्यावरती ती म्हणते हे पैसे घे. यावरती अद्वैत म्हणतो मी कधी तुझ्याकडे पैसे मागितलेत. यावरती कला सांगते काल रात्री तू म्हटलास ना की तू माझ्यावरती उपकार केलेस म्हणून, माझ्यावरती, माझ्या घरावरती तू जे काही उपकार केलेस ना त्याची ही परतफेड. अद्वैत म्हणतो मी कधीतरी तुला म्हटलोय का की तुला मला पैसे पाहिजे आहेत म्हणून. यावरती कला म्हणते काल म्हटलास ना की तू उपकार केलेस म्हणून आमच्यावरती, किती तू आमच्यासाठी केलंस, आमच्या घरासाठी, आणि मी तुला लगेचच तुझ्या वाक्यावरती रिप्लाय दिला होता की या उपकाराची परतफेड मी उद्याच्या उद्या करणार आहे आणि तीच ही परतफेड. यावरती अद्वैत म्हणतो मी तुझ्याकडे कधीच पैसे मागितले नव्हते. यावरती सरोज चिडते आणि ए मुली, तू जर का आमच्या आयुष्यातून कायमची निघून गेलेली होतीस ना तर पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये येण्याची तुला काय गरज आहे. तू का आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा आलेली आहेस. जा ना, निघून जा. आमच्या आयुष्यामध्ये पुन्हा लुडबुड करायची काही तुला गरज नाहीये. कला सांगते मुळातच मी तुमच्या आयुष्यामध्ये लुडबुड करायला आलेली नाहीये. सरोज म्हणते मग तू पण सुखाने राहा आणि आम्हाला पण सुखाने जगू दे. कला म्हणते तेच करण्यासाठी मी हे घर सोडून गेलेली आहे. तुम्ही सुद्धा सुखाने राहा आणि मी सुद्धा सुखाने आणि सन्मानाने राहणार आहे. म्हणूनच या सगळ्यामध्ये जी काही चांदेकरांची उधारी आहे, चांदेकरांचे माझ्यावरती जे काही उपकार आहेत ते फेडण्यासाठीच मी इथे आलेली आहे. मी इथे कोणतीही नाती जोडायला आलेली नाहीये. असं म्हणत कला आता सडेतोड उत्तर देते आणि सरोजला 4 शब्द सुनावते. आबा म्हणतात अगं कले, झालं गेलं जाऊ दे, तू सून आहेस या घरची. यावरती कला सांगते नाही, ज्याच्यासोबत माझं नातं जोडलं गेले त्यानेच जर का हे नातं तोडलं असेल तर मी या घरची सून कशी होणार आबा. असं म्हणत मग मात्र आता कला कुणाचं काहीही न ऐकता तडक ते घर सोडून निघते. निघताना तिचा पाय अडखळतो आणि आता ती खाली पडणार. तितक्यात तिथे आता अद्वैत येतो आणि तिला सावरतो. अद्वैतने तिला सावरल्यावरती आता इकडे तो त्याच्याकडे 2 मिनिटं पाहत बसते आणि तोपर्यंत इकडे सरोज हे सगळं पाहत असते. सरोजचा नुसता रागाचा जळफळाट होत असतो आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते, अद्वैत सांगायला लागतो हे पैसे मी नाही घेऊ शकत. यावरती कला म्हणते हे बघ, हे पैसे तू घरासाठी दिले होतेस आणि तेच घेऊन मी आलेली आहे. बस एक एक करत उरलेले पण हप्ते मी लवकरात लवकर तुझे फेडेन आणि तुझ्या कर्जातून आम्ही पूर्णपणे मुक्त होऊ. तोपर्यंत मला काही चैन पडणार नाहीये. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये बरोबर आता कलाने सुनावलेलं असतं आणि त्याच वेळेला कला या सगळ्यामध्ये आता रात्रीची घटना सांगून तुझे पैसे तुला परत दिलेत हे पुन्हा एकदा कन्फर्म करून टाकते आणि अद्वैत सांगायला लागतो ते सगळं जाऊ दे, तू ऑफिसला कधी येशील. यावरती कला सांगते मी ऑफिसला कधीच येणार नाहीये. यावरती अद्वैत म्हणतो असं कसं, अगं तू असं मध्येच सोडून जाऊ शकत नाहीस ना ऑफिस. यावरती कला म्हणते का, तू जर का नात्यामध्ये सोडून जाऊ शकतोस, तू जर का नात्यामध्ये तोडण्याचा विचार करू शकतोस तर मी ऑफिस सोडू शकत नाहीये, हा कुठचा न्याय. यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते अद्वैत आत ये. कलासोबत बोलणाऱ्या अद्वैतला आता इकडे सरोज सारखी आत ये, अद्वैत आत ये असं ठासून सांगत असते. पण अद्वैत काही तिचं बोलणं मनावरतीच घेत नसतो. ती इतकं काही बोलत असते, ती इतकं काही सांगत असते, पण अद्वैत या सगळ्यामध्ये आता तिचं म्हणणंच ऐकून घ्यायला तयार नसतो किंवा या सगळ्यामध्ये आता तिचं म्हणणं त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नसतं. रोहिणी म्हणते बघितलंस ती काय खरे इकडे घरामध्ये आली आणि ती घरामध्ये आली आणि सगळा नक्षाच बदलून गेला. म्हणजे बघ ना काय जादूच्या तालावर तुझ्या मुलाला नाचवते का तुझा मुलगा बायकोचा बैल झालाय की ज्याला ऐकूच येत नाहीये. तू इतकी हक मारतेस ती कमाल झाली ह्या मुलीची. म्हणजे इतकं कसं कोण कोणाला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढू शकतं की सरोज वहिनी तुझा मुलगा तुझा राहिलाच नाही. असं म्हणत ती आता उगाच आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत असते. पण इकडे सरोजचं अगदी हाक मारणं काही थांबत नाही. अद्वैत ये लवकर, अद्वैत ये लवकर असं म्हणत आता इकडे अद्वैतला ती बोलवते. मग कला निघून जाते आणि अद्वैत येतो. हातामध्ये त्याच्या पैसे असतात आणि त्यावरती अद्वैतला आता इकडे सांगायला लागते सरोज हे बघ
तिचा इतका विचार करण्याची काहीही गरज नाहीये असं म्हटल्यावरती तरी सुद्धा अद्वैत या सगळ्यामध्ये देवाच्या इकडे जातो आणि कलाने दिलेले पैसे तो आता देव्हाऱ्याच्या इकडे ठेवतो। हे सगळं चालू असताना इकडे आता काजलला भेटायला तिचा मित्र पक्क्या आलेला असतो आणि ज्या वेळेला पक्क्या घरात येतो तो म्हणतो काय काजल भाई असं म्हणत आता इकडे तो आवाज देतो, पण त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की काजलच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडून गेलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे आपण काजलला काजल भाई म्हणून उगाचच त्या जुन्या गोष्टींची आठवण कशाला करून द्यायची। आणि तो म्हणतो काय ग काजल कशी आहेस तू? अगं मी नवीन बाईक घेतले ना म्हणून तुला भेटायला इकडे आलेलो आहे। त्यावरती आता इकडे संगीता सांगायला लागते बरोबर आहे, काजलने पहिली किक मारल्याशिवाय तुझी बाईक चालूच नाही ना व्हायची। यावर पक्क्या म्हणतो विषय आहे का? काजलने आता पहिली बाईकचा किक मारली कीच आपली बाईक चालू होते, पण ठीक आहे काजलची तब्येत जर बरी नसेल ना तर मी या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा नंतर येतो। त्यावरती काजल म्हणते थांब पक्क्या कुठे चाललास? आणि मी तुला म्हणू का प्रकाश राव? तर तू मला काजल काजल काय म्हणतोयस? काजल भाई आहे आपण, काजल भाईच बोलायचं। आणि तुझ्या बाईकला किक माझ्याशिवाय बसेल का? नाही ना, त्यामुळे मी तुझ्या बाईकला किक मारणार, आपलं सगळं पहिल्यासारखं फिरूया मजा करूया। काय पक्क्या जायचं ना मग? असं म्हणत काजल आपल्या मूळ अवतारामध्ये येते आणि पक्क्याला विचारायला लागते। संगीताला काजलला मूळ अवतारात बघून आता आनंद होतो। आतापर्यंत जो काही लग्नाचा प्रकार घडला त्यानंतर उदास असणारी आता इकडे काजल लगेचच आता खुश होते आणि ती पुन्हा सगळ्यामध्ये आता त्याच्यासोबत जायला तयार होते। संगीताला आनंद होतो, मग ती पक्क्याला म्हणते पक्क्या थांब हिला घेऊनच जा। दोघं जण आता इकडे निघतात। तोपर्यंत त्याच वेळेला अद्वैत आता इकडे येतो आणि देवासमोर उभा राहतो आणि देवासमोर उभा राहून जे पैसे आता कलाने दिलेले असतात ते देवासमोर ठेवतो, त्याची पूजा करतो। पूजा करून आता इकडे तो या सगळ्यामध्ये ते आता तिकडे ठेवून देतो पैसे। त्यावरती सगळेजण हे दृश्य बघतात। सरोजचा तर नुसता जळफळाट होतो आणि ती विचार करते काय चाललंय। त्यावरती आता इकडे रोहिणी म्हणते बघितलंस तुझा हा मुलगा किती बदललाय ते। त्यावरती आबा म्हणतात काय रे अद्वैत, म्हणजे या सगळ्यामध्ये आता तू हे पैसे का इथे ठेवलेस, हे तुला कसं काय सुचलं? त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत कसं आहे खरे आहे ना, ज्या वेळेला कधीही लक्ष्मी घरात येते ना तेव्हा ती अंबाबाईच्या समोर ठेवते, म्हणून सुद्धा मी ही लक्ष्मी अंबाबाईच्या समोर ठेवली। आबा म्हणतात वा, लक्ष्मीने आणून दिलेली लक्ष्मी ही लक्ष्मीच्या पावलांनी आलेली आहे आणि त्यामुळे ती अंबाबाई समोर ठेवून तू खूप मोठा शुभशकुन केलेला आहेस। हे सगळं बोलत असताना सरोजला इतका राग येत असतो की ही मुलगी हे घर सोडून निघून गेलेली आहे आणि त्यानंतर आता या सगळ्यामध्ये सुद्धा हे सगळे काय करतायत तिचं, आणि त्यामुळे आता इकडे सरोज चिडते आणि सरोज चिडून तिकडून रागारागात निघून जाते। हा सगळा कौतुक सोहळा तिला पाहावतच नसतो आणि त्यामुळे अद्वैत पण या सगळ्यामध्ये आता अडकलाय, आबांच्या होला हो करतोय, कलाच्या ह्याला इतकं इम्पॉर्टन्स देतोय हे तिला सहन होत नाही आणि ताड ताड चिडत ती आता तिकडून निघून जाते। आणि हे सगळं रोहिणी पाहते। रोहिणी या सगळ्याचा आता इकडे रोहिणी या सगळ्याचा फायदा घेण्याचं ठरवते। इकडे तोपर्यंत काजल आता संगीताला सांगायला लागते मी पक्क्यासोबत चालले, मी माझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायचं ठरवलंय, माझं जुनं आयुष्य पुन्हा जगायचं ठरवलेलं आहे। संगीता म्हणते जा बाळा, तुला जे काही करायचं ते कर आणि या सगळ्यामधून आता पुन्हा एकदा बाहेर पड। काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यातून तुला बाहेर पडणं गरजेचं आहे असं म्हटल्यावरती मग आता संगीता खुश होते, चला काहीतरी चांगल्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे आणि माझी लेक या सगळ्यामधून बाहेर पडते आहे। ती आपल्या पोरीला जवळ घेते आणि आता पक्की आणि ती निघून जाते। तोपर्यंत इकडे रॉकेट सुद्धा आलेला असतो आणि त्यानंतर मग आता दिनकर म्हणतो खरं सांगू का संगे, तर या सगळ्यामध्ये सुरुवात चांगली झाली, मला आता वाटते एक एक गोष्टी सगळ्या चांगल्या घडत जातील। आता आपल्या आयुष्यातली जी दुःखाची सावट आहेत ना ती एक एक करत सरत जातील असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते हो, आता मला सुद्धा असंच वाटायला लागले की आपल्या आयुष्यातलं सगळं दुःखाचं सावट आता निघून जाणार आहे। एकदा कलाचं का सगळं ठीक झालं ना, तिच्या डोक्यामधला हा जर का तिने राग काढला ना आणि नको तो जिद्दीपणा सोडला तर खरंच बरं होईल असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते पण कला पण इतकी जिद्दी आहे ना की या सगळ्यामध्ये आता तिला जरा या सगळ्यामध्ये काही कोणाची गोष्ट ऐकायची गरजच वाटत नाही।
प्रत्येक वेळेला आपलीच गोष्ट खरं करणं, प्रत्येक वेळेला आपलीच गोष्ट खरं करणं हे सगळं तिचं आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये संगीता म्हणते जरा तरी ऐकायचं, पण नाही, माझी लेक माझ्याच वरती गेले ना, माझ्याच वळणावरती गेल्यामुळे ती आता ही अशी वागती आहे. असं म्हणत असताना कला आता घरी येते. कला घरी आल्यावरती ती सांगते, मी न चांदेकरांचे पैसे दिलेले आहेत, चांदेकरांचे पैसे फेडलेत, एक एक करत सगळे हप्ते मी फेडणार आहे. संगीता म्हणते काळजी करू नको, सगळं ठीक होणार आहे. अगं काजू आपली नॉर्मल झाली, पक्क्यासोबत बाहेर गेली आणि आता ती गॅरेज मध्ये पुन्हा जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे. इकडे कला विचार करत असते, मी सुद्धा सगळं ठीकच केलंय ना, काहीही झालं तरी सुद्धा मी आता चांदेकरांचा 1 रुपया सुद्धा माझ्या अंगावरती ठेवणार नाही, किंवा चांदेकरांच्या या सगळ्यामध्ये मी आता कोणत्याही प्रकारे त्यांचे उपकार घेणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये ती विचार करत असते की पुढचे हप्ते फेडण्यासाठी काय करायला पाहिजे. तोपर्यंत चांदेकरांच्या घरामध्ये आता आंब्याचा शिरा झालेला असतो आणि सगळेजण आंब्याचा शिरा आता एन्जॉय करत असतात. ज्या वेळेला आंब्याचा शिरा चालू असतो त्यावेळेला अद्वैतला कलाची आठवण येते. आबा म्हणतात जा, आंबा सुरू झाल्यावरती आंब्याचे हे असे पदार्थ खायला आता किती मजा येते ना. या सगळ्यामध्ये आता आंबा सुरू झाला की आंब्याची खीर, आंब्याची पोळी, आंब्याचं आमरस आणि त्याचबरोबर आंब्याचा शिरा असं म्हणत असताना अद्वैतला कलाची आठवण येते. तिला आंबा खूप आवडतो हे त्याला आठवतं आणि ज्या वेळेला आंब्याची पहिली पेटी आली त्यावेळेला झालेला दोघांचा वाद पण आठवतो. कसं कलाने त्याला आता चिडवलेलं असतं, कसं कलाने या सगळ्यामध्ये त्याला आता फटकारलेलं असतं, आंबा खाऊन चिडवलेलं असतं. या सगळ्या दोघांच्या नोकझोक त्याला आठवतात आणि आता तो कलाचा विचार करायला लागतो. तोपर्यंत संगीता, कला आणि दिनकर जेवायला बसतात. तर कला म्हणते थांब ना, काजूला येऊ दे. यावरती ती आता सांगायला लागते, संगीता अगं ती पक्यासोबत गेले, पक्यासोबत गेल्यावरती ती काय अशीच येईल, चांगली हादडून येईल, तुला माहित नाही काय तिचा स्वभाव, त्यामुळे बिलकुल काही काळजी करू नकोस, ती खाऊनच येणार आहे आणि त्यामुळे तुला चिंता करायची गरज नाही, तू मात्र खा. असं म्हणत आता इकडे संगीताने झणझणीत रस्सा बनवलेला असतो आणि कला तो रस्सा खायला लागते. एरवी तर कलाला सगळं तिखट 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 लागत असतं, पण आज ज्या वेळेला कला ते सगळं खाते त्यावेळेला तिचं तोंडच भाजतं. तोंड भाजल्यावर ती कला म्हणते आई अगं किती तिखट केलेस ते. यावरती संगीता म्हणते एरवी तर तुलाच तिखट लागतं ना झणझणीत, आज तुला काय झालंय. यावरती ती सांगते अगं माझी जीभ पोळली. यावरती संगीता म्हणते बरोबर आहे, तुला जावई बापूंचं वाढणंही पण गुण लागलाय, त्यांना कसं तिखट अजिबात चालत नाही, तशीच तुझी अवस्था झालेली आहे. आणि आता या सगळ्यामध्ये अजिबात तुला जावई बापूंच्या शिवाय करमत पण नाही. कला म्हणते आई तू कसलाही संबंध कुठेही सोडत नाहीयेस, तू काहीतरी काय करतेस. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे ती सांगते मग काय, मी खरं तेच बोलती आहे. जी कलाची अवस्था तीच आता अद्वैतची अवस्था. इकडे सगळेजण ज्या वेळेला शिरा खात असतात तेव्हा कलाला कशी मचक मचक करून खायची सवय असते, अद्वैत तसंच मचक मचक करत आता तोंड वाजवत खायला लागतो. जे त्याला मुळात आवडत नसतं तो तोंडाचा आवाज न करता कोणतीही गोष्ट खाणारा, आणि त्याला हा असा आवाज करताना बघून सरोज चिडते आणि अद्वैत काय चाललंय तुझं, तू या सगळ्यामध्ये असा का खात आहेस, निमूटपणे खा की. पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो, तो मचक मचक आवाज करतो आणि पुन्हा एकदा आता ती सांगते अरे तुला इतके एटिकेट्स मॅनर्स आणि तरी सुद्धा तू असा खातोस. यावरती अद्वैत कुणाचंच काही ऐकायला तयार नसतो, तो आता तसंच खात असतो. सगळेजण हसायला लागतात आणि त्यावेळेला आबा म्हणतात नाही नाही तुला कलाचा वाढ नाही पण गुण लागलाय. इकडे दोघांनाही एकमेकांच्या खाण्याच्या आवडीनिवडी इतक्या माहिती असतात की त्यांच्या आठवणीमध्ये दोघांनी आपल्या स्वतःच्या खाण्याच्या आवडीनिवडीच बदललेल्या असतात. आणि हे बघून सरोजचा नुसता जळफळाट होतो आणि अद्वैत मात्र आपल्या मस्तीतच असतो. इकडे तोपर्यंत संगीता सांगत असते कले अगं जा ना, तू ऑफिसला जा ना. पण कला काही ऐकायला तयार नसते, आई मी आता ऑफिसला जाणार नाही. तितक्यात अद्वैत कलाला कॉल करायला होतो आपल्या एम्प्लॉईला आणि तो त्याला 12 जेवणाच्या डब्यांची ऑर्डर देतो. कला म्हणते कुठे पोहोचवायचे हे डबे. यावरती तो सांगतो डब्बे जर का खरेंनी पोचवले ना तर बरे आहेत. खरे म्हटल्यावरती कलाला डाऊट येतो, डब्बे कुठे पोचवायचे आहेत तर चांदेकरांच्या ऑफिसमध्ये. कला फोन कट करते. त्यावरती तो एम्प्लॉई म्हणतो सर अहो त्यांनी तर फोन कट केला. यावरती अद्वैत म्हणतो 3, मी 3 काउंट करतोय तोपर्यंत तिचा फोन परत येणार. 3, 2, 1 आणि परत कॉल येतो. अद्वैतचा कलावरचा असलेला हा विश्वास खरा ठरलेला असतो. आता अद्वैत काय ट्रिक करून कलाला ऑफिसला आणणार पाहणं रंजक.